हा चित्रपट आहे हॉलिवूड, ज्यात आपल्याला दाखवलं आहे की विदर्भातील मनोरंजन नगरी नक्की कशी मोठी झाली। म्हणजेच जसे की बाहेर हॉलिवूड आहे, आपल्याकडे बॉलिवूड आहे आणि मराठी सिनेसृष्टी, तसेच विदर्भात सुद्धा एक वेगळे मनोरंजन क्षेत्र आहे ज्याला बहुतेक ते हॉलिवूड म्हणतात। इथे सुरुवातीला आपण एक आवाज ऐकतो जो आपल्याला सांगतो की तुम्ही विदर्भाचं नाव नेहमी यासाठी ऐकत असाल की विदर्भ सुखा आहे, पण आमच्याकडे भरपूर मोठा जंगली भाग सुद्धा आहे आणि वर्षभर वाहणारी नदी, ज्यामुळे इथला शेतकरी खूप मेहनत करतो आणि वेगवेगळी पिकं काढतो। मग एवढी मेहनत करणाऱ्या लोकांसाठी मनोरंजन देखील असायला हवे आणि त्यांच्यासाठी आहे इथलं हॉलिवूड। त्याचबरोबर हा आवाज सांगतो की तुम्हाला वाटत असेल की हॉलिवूड छोटी इंडस्ट्री असेल, पण दरवर्षी हॉलिवूडमध्ये दिवाळी ते होळीपर्यंत 4 महिन्यांचा गल्ला करोडो रुपयांचा आहे। पण आपण पाहतो की हॉलिवूडमध्ये पिक्चर नाही तर नाटकं चालतात, तीही रात्रभर। आणि याची सुरुवात झाली होती 2-3 प्रेसपासून। प्रेस म्हणजे प्रिंटिंग प्रेस नाही तर प्रोडक्शन हाऊस। जसे बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवण्यासाठी प्रोडक्शन हाऊस असतात, तसेच विदर्भात नाटक उभारण्यासाठी प्रेस असतात। सुरुवातीला तर 2-3 प्रेस होत्या, पण आता 350हून अधिक प्रेस आहेत। जसजशा प्रेस वाढल्या तसतसे कलाकारही वाढले आणि यातीलच काही कलाकारांना आपण पाहतो। पहिले आहेत नारायणराव मोडक, जे की नाटकातील खूप जुने कलाकार आहेत, आणि हा त्यांच्या शेजारी बसलेला दीपक काळे, हा नाटकातील चांगला लेखक आहे। आता इथे एक सांगतो की बहुतेक विदर्भात नाटक मंडळीला झाडीपट्टी म्हणतात आणि सर्व चित्रपटात नाटक मंडळी शब्दाऐवजी झाडीपट्टी हा शब्द वापरला आहे। जेव्हा जेव्हा मी झाडीपट्टी शब्द वापरेल तेव्हा तुम्ही समजून जा की तिथे मला नाटक मंडळी म्हणायचं आहे। आता इथे दाखवतात की नारायणराव आणि दीपक एका कलाकाराचा नाटकासाठी सराव करून घेतात आणि पुढे हे यांचं नाटक सादर करतात, ज्यात नारायणराव रजनी नावाच्या मुलीचे पती बनलेले असतात। इथे एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे, ती अशी की यांच्या नाटकात सर्व कलाकारांसाठी एकच माईक आहे आणि तो माईक यांनी स्टेजवर असा सेट करून ठेवलेला आहे की एकाच माईकवर सर्व कलाकारांना त्यांचे डायलॉग बोलता यावेत। म्हणजे त्यांनी तो माईक रस्सीच्या मदतीने स्टेजवर सर्व ठिकाणी पोहोचवता येईल असा जुगाड केलेला आहे। तसेच दुसऱ्या दिवशी रजनी त्यांच्या प्रेस मालकाकडे जाते, याचं नाव आहे अमन, आणि हा जनता प्रेसचा मालक आहे। प्रत्यक्षात अमनकडे नारायणराव व रजनी सोबतच आणखी खूप सारे कलाकार काम करतात, पण अमन पैशांच्या बाबतीत खूप चेंगट आहे। हा सर्वांकडून जास्तीचं काम तर करून घेतोच, पण त्यांना पैसे देताना मात्र तो खूप कानाकून करतो। आणि आता रजनी देखील त्याच्या कामाचे पैसे वाढवण्याच्या हेतूने अमनला बोलायला आलेले असते, पण अमन पैसे वाढवण्यास साफ नकार देतो, ज्यामुळे रजनी रागात निघून जाते। त्याचबरोबर पुढच्या सीनमध्ये आपण राजाला पाहतो। हा अमनचा चुलत भाऊ आहे आणि याला देखील अमनसारखंच झाडीपट्टीत राज्य करायचं आहे, पण याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो सध्या अमनकडे एक प्रकारे ऑफिस बॉय म्हणून काम करत असतो। आता राजाला त्याच्या मित्राच्या लग्नाला जायचं असतं, त्यामुळे तो अमनकडे नवीन कपडे घेण्यासाठी पैसे मागतो, पण अमन याला पैसे देण्याऐवजी वेगवेगळी कारणे देऊन राहिलेलं काम करायला सांगतो। प्रत्यक्षात राजाने आधीच पाहिलेलं असतं की अमनकडे पैसे आहेत, पण अमनकडे पैसे असून देखील हा आपल्याला देत नाही हे पाहून राजा अमनची नोकरी सोडून निघून जातो। तसेच पुढे तो स्वतःची प्रेस टाकतो आणि त्याच्या पहिल्या झाडीपट्टीसाठी स्क्रिप्ट घेतो दीपककडून, व त्याचे पहिले कलाकार असतात नारायणराव व त्यांची बाकी कलाकार मंडळी, जे की अमनकडे काम करायचे। आता राजाने नवीन प्रेस सुरू केल्यामुळे अमनला कलाकारांची कमी पडायला लागते, ज्यामुळे तो त्याच्या ओळखीच्या लोकांकडून नवीन कलाकार शोधण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला आता फ्रेश ग्रुप बनवावा लागणार आहे। सोबतच अमनला माहीत होतं की ज्या राजाकडे कपडे घेण्यासाठी पैसे नव्हते त्याने त्याच्या वडिलांची जमीन विकून पैसे उभे केले व प्रेस सुरू केले आहे। पुढे आपण पाहतो की राजाची नवीन प्रेस असते, त्यामुळे झाडीपट्टीसाठी लोक जमा व्हावेत यासाठी तो एका तमाशात काम करणाऱ्या रेश्मा नावाच्या मुलीला त्याच्या झाडीपट्टीत काम करण्यासाठी बोलावून घेतो, जेणेकरून त्याची झाडीपट्टी सुरुवातीपासूनच पैसे कमवायला सुरू करेल। पण रेश्माची एक अट असते, आणि ती अशी की ती जिथे जिथे नाटक करण्यासाठी जाईल तेव्हा ती इतर कलाकारांसोबत गाडीने अजिबात प्रवास करणार नाही, त्याउलट तिला तिच्यासाठी वेगळी गाडी हवी, जी अट राजा मान्य करतो। पण पुढे राजाच्या नाटकाचा शो सुरू झाल्यावर रेश्माला स्टेजवर नीट डायलॉग बोलताच येत नाही, कारण हे आहे नाटक व रेश्माने तर आधी तमाशात काम केलेलं आहे, ज्यामुळे तिला नाटक थांबवून तिच्या तमाशातील गाणी सादर करावी लागतात। तसेच पुढे काही दिवसांनी दाखवतात की रेश्माच्या अटीप्रमाणे राजा तिच्यासाठी वेगळी गाडी व इतर कलाकारांसाठी वेगळी गाडी करतो, ज्यामुळे रेश्मा व राजा रिलेशनमध्ये येतात। आणि आता राजाचं जास्त लक्ष रेश्मावर असल्यामुळे तो झाडीपट्टीकडे दुर्लक्ष करायला लागतो, ज्यामुळे राजाच्या झाडीपट्टीतील इतर कलाकार राजावर नाराज होतात, कारण एकतर राजाने नाटकात तमाशातील बाई आणल्यामुळे नाटक कमी व तमाशाचे शो जास्त होत आहेत, आणि त्यात राजा रेश्माच्या नादी लागला आहे व तो यांच्याकडे लक्ष देत नाही, ज्यामुळे सर्व कलाकार ठरवतात
की ते राजाची प्रेस सोडून टाकणार, कारण सर्वांना प्रेक्षकांसाठी प्रामाणिकपणे नाटक सादर करायचं आहे. त्याचबरोबर हे सर्व नारायणरावकडे राजाची तक्रार करतात आणि सांगतात की यांना राजाची प्रेस सोडायची आहे. आता इथेच दीपक देखील असतो आणि दीपक असा व्यक्ती आहे की तो कलेचा खूप आदर करतो. त्यामुळे तो या सर्वांना म्हणतो की जर तुम्हाला खरंच कलेसाठी काम करायचं आहे तर मी तुम्हा सर्वांसाठी स्वतःची प्रेस सुरू करेल, जेणेकरून सर्वांना तिथे त्यांच्या मनाप्रमाणे त्यांची कला सादर करता येईल. तसेच पुढे दीपक नारायणरावला म्हणतो की मी आता नवीन प्रेस टाकणार आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे, पण मदत पैशाची नाही, तर ज्यावेळी मी मनातून खचून जाईल त्यावेळी तुम्ही मला प्रोत्साहित करायला हवं. ज्यावर नारायणराव त्याला म्हणतात की नाटक व कलाकारांची कला जिवंत ठेवण्यासाठी ते हवी ती मदत करायला तयार आहेत, पण ते दीपककडे वचन मागतात की भविष्यात ज्यावेळी दीपक खूप यशस्वी होईल त्यावेळी त्याने मास दाखवू नये आणि प्रेक्षकांसाठी तो नेहमी चांगले नाटक सादर करेल. ज्यावर दीपक देखील वचन देतो की तो मरेपर्यंत नाट्यसेवक म्हणून जगेल आणि पुढे नारायणराव त्याच्या ग्रुपमध्ये राहतील अथवा नाही, पण त्यांच्या नावाची एक खुर्ची दीपकच्या प्रेसमध्ये नेहमी राहील. आता काही दिवसांनी दीपक समता नाट्य रंगभूमी नावाने स्वतःची प्रेस सुरू करतो, ज्यामुळे तो अमनला फोन करून सांगतो की इथून पुढे तो अमनला स्क्रिप्ट लिहून देऊ शकणार नाही, कारण त्याला त्याच्या प्रेससाठी वेळ काढावा लागत आहे. ज्यामुळे दीपकवर आता अमनचा राग असतो. त्याचबरोबर राजा देखील दीपकशी वाद घालतो, कारण त्याचं म्हणणं असतं की दीपकने त्याच्यासोबत राहून त्यालाच धोका दिला. पण दीपक त्याला हे बोलून हाकलून लावतो की जे राजाने अमनसोबत केलं तेच त्याने राजासोबत केलं आणि राजा जे काही करत होता ते स्वतःसाठी करत होता, पण मी मात्र कला जिवंत ठेवण्यासाठी हे करत आहे. यानंतर आपण पाहतो की विदर्भात झाडीपट्टीचा सीझन सुरू होतो, ज्यामुळे सर्व प्रेसवाल्यांकडे नाटकाची बुकिंग सुरू होते. पण अशीच एक पार्टी बुकिंगसाठी जेव्हा राजाकडे येते तेव्हा ते राजाला सांगतात की त्यांना दीपकच्या नाटकाची बुकिंग करायची होती, कारण त्याच्याकडचे कलाकार खूप चांगले आहेत. मात्र यांच्याच गावातील यांची जी विरोधी पार्टी आहे त्यांच्यातील एकाचा दीपक चुलत भाऊ आहे, त्यामुळे त्यांनी दीपकला यांच्या आधीच बुक करून घेतलं. आता राजाला ही बुकिंग त्याच्या हातातून जाऊ द्यायची नसते, त्यामुळे तो यांना म्हणतो की तो यांच्या गावात बॉलिवूडच्या चित्रपटात काम केलेल्या एका कलाकाराला बोलवेल, ज्याचं नाव सूरज कुमार आहे, जेणेकरून यांच्या गावात भरपूर लोक नाटक पाहायला येतील. आता सूरज कुमार यांच्या गावात येणार हे ऐकून हे लोक राजाच्या नाटकाची बुकिंग करून घेतात. तसेच पुढे नाटकाच्या प्रमोशनाची तयारी सुरू होते. सोबतच जेव्हा राजाचं नाटक ज्या दिवशी होणार असतं तेव्हा आपण पाहतो की दीपक व राजाच्या नाटकाचा स्टेज शेजारी शेजारीच आहे. पण नाटक सुरू झाल्यावर दीपकचे प्रेक्षक तर खूप एन्जॉय करत असतात, मात्र राजाचं नाटक पाहायला आलेले प्रेक्षक खूप चिडलेले असतात, कारण नाटक सुरू होऊन भरपूर वेळ झालेला असतो. पण राजाने ज्या ॲक्टरला बोलावलेलं असतं म्हणजे सूरज कुमारला, तो अजून आलेलाच नसतो. त्यात राजा त्याचं नाटक कसं सुरू आहे यावर नजर ठेवण्याऐवजी रेश्मासोबत चेष्टा मस्करी करत बसलेला असतो. पण आता भरपूर वेळ होऊन देखील सूरज कुमार येतच नाही, ज्यामुळे राजा त्याला वारंवार फोन करतो, पण सूरज कुमार काही फोन उचलतच नाही. तसेच दुसरीकडे आपण सूरज कुमारला पाहतो, ज्याने राजाचा फोन यासाठी उचललेला नसतो, कारण कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असताना वाटेत जंगली भागात त्याची कार बंद पडलेली असते, ज्यामुळे तो कार दुरुस्त करण्याच्या नादात त्याचा फोन कारमध्येच ठेवतो. त्याचबरोबर इथे काही लक्षले येतात, कारण हा लक्षले भाग आहे आणि हे जेव्हा सूरज कुमारला पाहतात तेव्हा ते त्याची कार दुरुस्त करून देतात. सोबतच इथे सूरज कुमार यांच्यासाठी एक सीन ॲक्ट करून दाखवतो, जे ॲक्टिंग खरोखरच पाहण्यासारखे आहे. त्याचबरोबर पुढे आपण पाहतो की दीपकच्या नाटकाचा शो तर खूप चांगला सुरू असतो, पण राजाच्या स्टेज जवळचे लोक मात्र खूप रागात असतात, कारण सूरज कुमार अजून आलेला नाही, ज्यामुळे लोक खूप भडकलेले असतात. तसेच राजाला जेव्हा समजतं की लवकरच प्रेक्षक रागाच्या भरात गोंधळ करायला लागतील तेव्हा तो रेश्माला सोबत घेऊन गपचूप इथून पळून जातो. मात्र तो त्याच्या बाकीच्या कलाकार मंडळीला इथेच सोडतो. आता राजा इथून गेल्यावर काहीच वेळात लोकांचा पारा खूप चढतो आणि राजाच्या स्टेज व नाटकाच्या सर्व सेटअपला ते आग लावून देतात. आणि जेव्हा इथे सूरज कुमार येतो तेव्हा आता त्याचा इथे येण्याचा काहीच अर्थ राहिलेला नसतो. आणि जेव्हा तो हे सर्व दृश्य पाहतो तेव्हा त्याला हे समजायला वेळ लागत नाही की हे सर्व तो इथे वेळेत न आल्यामुळे झालं आहे, ज्यामुळे तो इथून लगेच पळून जातो. सोबतच दुसरीकडे दीपकला जेव्हा या घटनेबद्दल माहीत होतं तेव्हा तो राजाच्या तंबूजवळ जातो, जिथे तो पाहतो की राजा त्याच्या कलाकारांना सोडून पळून गेला आहे, ज्यामुळे दीपक राजाच्या कलाकारांना वाचवून त्याच्या नाटक मंडळीत आसरा देतो. आता यातच पूनम नावाची एक मुलगी असते आणि तिला व राजाच्या बाकी कलाकारांकडे आता काहीच काम नसतं, त्यामुळे दीपक यांना त्याच्या प्रेसमध्ये कामसुद्धा देतो. त्याचबरोबर पुढे काही महिने उलटतात आणि राजाचे कलाकार दीपकच्या प्रेसमध्ये चांगलं काम करायला लागतात. आता पुढच्या सीनमध्ये आपण नो एंट्री नावाची एक प्रेस पाहतो, ज्यात प्रेक्षकांना मनोरंजनाच्या नावाखाली थोडे अश्लील पद्धतीचे डान्स दाखवले जात असतात आणि ते प्रेक्षकांना आवडत सुद्धा असतात. असो,
दुसरीकडे आपण पाहतो की दीपकची आई त्याच्या मागे लागते की त्याने आता लग्न करायला हवं आणि त्यामुळे दीपक आता त्याच्यासाठी स्वतःच मुलगी शोधणार असतो. पण पुढे काही दिवसांनी हळूहळू दीपकला त्याच्याच नाटकात नवीन सामील झालेली पूनम नावाची मुलगी आवडायला लागते. तसेच पूनमला देखील दीपक आवडायला लागतो व हे दोघे आता एकमेकांच्या प्रेमात असतात. सोबतच काही महिन्यांनी दीपकच्या नाटकाचा 100वा प्रयोग होणार असतो, ज्यामुळे दीपक ठरवतो की 100वा प्रयोग झाल्यावर तो पूनमच्या वडिलांकडे लग्नासाठी पूनमचा हात मागणार. आता एके दिवशी दीपक व पूनम जेव्हा बाजारात गेलेले असतात तेव्हा हे दोघे इथे एक पथनाट्य पाहतात, ज्याचा विषय असतो जाती संविधान व समान हक्क, जे पाहून दीपक खूप प्रेरित होतो आणि तो देखील असं एखादं नाटक लिहिणार असा विचार करतो. सोबतच बाजारातून प्रेसमध्ये आल्यावर दीपक तर त्याचं काम करत बसतो, पण पूनम मात्र नारायणरावांच्या त्याच खुर्चीवर जाऊन बसते, जी खुर्ची नारायणरावांच्या आदराखातीर दीपकने त्यांच्यासाठी बनवली होती. आता आपल्याला माहीत होतं की नारायणराव या सर्वांचे सिनियर आहेत आणि त्यांच्या खुर्चीवर बसून पूनमने एक प्रकारे त्यांचा अपमान केलेला आहे. तसेच नारायणराव जेव्हा हे पाहतात तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं की दीपकचं या गोष्टीकडे लक्षच गेलं नाही. त्याचबरोबर पुढे ही गोष्ट नारायणरावांच्या नजरेत येते की ज्या प्रकारे राजा रेशमाच्या नादी लागल्याने त्याचं झाडीपट्टीकडे दुर्लक्ष झालं होतं, तसेच दीपक पूनमच्या नादी लागल्याने त्याच्या प्रेसकडे तो दुर्लक्ष करत आहे. आणि त्यात एका नाटकाच्या वेळी तर जेव्हा पूनमची स्टेजवर एंट्री होणार असते तेव्हा पूनम स्टेजवर न जाता दीपक सोबत गप्पा मारत बसलेली असते, जे पाहून नारायणराव तिला झापतात की तिचं बाकी सर्व कलाकारांप्रमाणे स्टेजवर काय चाललं आहे त्याकडे लक्षच नाही. आता एके दिवशी नारायणराव अमनला भेटतात, जिथे नारायणराव आणि अमनला एक कलाकार सांगतो की नो एंट्री प्रेस चालवणारा जो मालक होता त्याला लोकांनी खूप मारलं, कारण तो नाटकाच्या स्टेजवर अश्लील हरकती करणारे डान्स सादर करत होता. ज्यावर अमन नारायणरावांना म्हणतो की झाडीपट्टीत महामंडळाची स्थापना होण्याची गरज आहे, जेणेकरून सर्वांना समजेल की कोणाची प्रेस व सादरीकरण चांगला आहे व कोणाचे वाईट. यानंतर तो दिवस येतो जेव्हा यांच्या नाटकाचा 100वा प्रयोग होणार असतो. पण जेव्हा हे सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी जातात तेव्हा नाटक सुरू होण्याची वेळ झालेली असते, पण नारायणराव अजून इथे पोहोचलेलेच नसतात. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक दीपकला सांगतात की त्यांच्या भागातील आमदार फक्त 20 मिनिटांसाठी इथे आलेले आहेत आणि ते रिबिन कापून लगेच जाणार आहेत, त्यामुळे तुम्ही नाटक सुरू करा. ज्यावर दीपक त्यांना सांगतो की नारायणराव लवकरच इथे पोहोचतील आणि ते आले की लगेच नाटक सुरू होईल. पण हे लोक दीपकशी भांडायला लागतात, ज्यामुळे नाईलाजाने नारायणरावांशिवाय दीपकला नाटक सुरू करावं लागतं. आता थोड्याच वेळात इथे नारायणराव येतात, जे पाहतात की त्यांच्याशिवाय नाटक सुरू करण्यात आलेलं आहे, ज्यामुळे नारायणरावांना वाटतं की त्यांना डावललं जात आहे आणि या सर्वामुळे ते आता दीपकवर नाराज होतात, जे पुढे दीपकच्या लक्षात देखील येतं. असो, पुढे आपण पाहतो की दीपकच्या नजरेत येतं की नारायणराव हल्ली खूप उदास असतात व ते दीपकशी पूर्वीसारखं बोलत नाहीयेत, ज्यामुळे दीपक त्यांना यामागचं कारण विचारतो. ज्यावर नारायणराव त्याला सांगतात की पूनमच्या नादात दीपकचं झाडीपट्टीकडे दुर्लक्ष होत आहे आणि दीपकने त्यांना हे वचन दिलं होतं की तो मरेपर्यंत नाट्यसेवक म्हणून काम करेल. पण ते सांगतात की आतापर्यंत फक्त 3 प्रेस होत्या, पण आता आणखी 4 नवीन प्रेस सुरू झाल्या आहेत आणि जर का दीपक असेच झाडीपट्टीकडे दुर्लक्ष करत राहिला तर लवकरच लोक दीपकला विसरतील आणि जे नाव दीपकला कमवायचं होतं ते तो कधीच कमवू शकणार नाही. ज्यावर दीपक त्याची बाजू मांडत म्हणतो की तो अजून तोच दीपक आहे जो पूर्वी होता आणि तो काही विसरलेला नाही. मात्र नारायणरावांचा जो गैरसमज झालेला आहे त्याबद्दल तो म्हणतो की त्या दिवशी पूनम बोलण्याच्या नादात चुकून त्यांच्या खुर्चीवर बसली होती आणि राहिलं 100व्या प्रयोगाच्या दिवशी त्यांच्याविना नाटक सुरू केल्याबद्दल, तर आयोजकांनी त्याच्यावर खूप दबाव टाकल्यामुळे त्याला त्या दिवशी नाटक सुरू करावं लागलं आणि त्यावेळी त्याने खूप प्रयत्न सुद्धा केला होता की नारायणराव येईपर्यंत नाटकाची सुरुवात केली जाऊ नये, पण आयोजकांमुळे त्याला नाटक सुरू करावं लागलं. सोबतच दीपक यावर नारायणरावांची माफी मागतो. आता या दोघांच्या समोरासमोर बोलण्याने नारायणरावांची नाराजी दूर होते. सोबतच पुढे दाखवतात की यांच्या गावाच्या आजूबाजूच्या गावातील आणखी काही लोक नवीन प्रेस सुरू करतात, कारण सर्वांना माहीत झालेलं असतं की प्रेसमध्ये खूप पैसा आहे. पण हे जे लोक प्रेस सुरू करतात ते कशीबशी ॲक्टिंग जमेल असे कलाकार त्यांच्या प्रेसमध्ये घेतात, कारण चांगले कलाकार त्यांच्या बजेटमध्ये बसत नाहीत. असो, तर यानंतर आपण पाहतो की राजा दीपकला भेटायला येतो, कारण दीपककडून त्याला नवीन नाटकाची स्क्रिप्ट हवी असते आणि दीपक सुद्धा कसलाही राग मनात न धरता राजाची मदत करतो. तो त्याने लिहिलेल्या एका नाटकाची स्क्रिप्ट राजाला देतो आणि ते नाटक चांगलं कर म्हणून सांगतो. त्याचबरोबर इथे आपण नोटीस करतो की राजा व रेशमाने लग्न केलेलं आहे. आता पुढे जेव्हा दीपक त्याच्या कलाकारांसोबत गाडीने प्रवास करत असतो तेव्हा राजाचे जे कलाकार आता दीपकच्या प्रेसमध्ये आहेत ते दीपकला म्हणतात की तू राजाला स्क्रिप्ट द्यायला नको होती. ज्यावर दीपक म्हणतो
की त्याचा राजावर कसलाही राग नाहीये आणि आता तो पुन्हा नव्याने सुरुवात करत आहे, तर आपण त्याला मदत करायला हवी. आता हे दीपक बोलतच असतो तेवढ्या त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो आणि दीपक सोबतच त्याच्या प्रेसमधील सर्व जागीच मरण पावतात. आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की दीपकची प्रेस चालवणारा आता कोणीच राहिलेलं नसतं. त्यामुळे अमन दीपकची प्रेस बंद करून टाकतो. तसेच आपल्याला सांगण्यात येतं की ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला तो दिवस होता 12 फेब्रुवारी 2012 आणि हा चित्रपट त्याच कलाकारांच्या आठवणीत बनवण्यात आलेला आहे. सोबतच ज्या कलाकारांना हा चित्रपट डेडिकेट करण्यात आला आहे त्यांचे फोटो आपण पाहतो आणि शेवटच्या प्रेझेंट सीनमध्ये दाखवतात की विदर्भात आता इतके प्रेस झाले आहेत की हे जसं काय कोणतं भाजी मार्केटच आहे व नाटक हल्ली असे विकले जात आहेत की जणू ग्राहक एखाद्या खाऊगल्लीत हॉटेलमध्ये जेवायला चालला आहे आणि आजूबाजूच्या हॉटेलवाले त्या ग्राहकाला आपल्या हॉटेलमध्ये खेचून आणून जेवण चारत आहेत. असो, तर हा असा होताच हॉलिवूड चित्रपट.